दुष्काळ किती सैराट झाला याची दोन दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। सैराट सिनेमात आर्ची आणि परशाची प्रेम कहाणी फुलवताना नागराज मंजुळेंनी ज्या विहिरीचं चित्रीकरण केलं होतं ती विहीर आज कोरडी पडली आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातल्या सातोली गावात ही विहीर आहे। वर्षभरापूर्वी ही विहीर भरली होती, ती विहीर आता कोरडी ठाक पडली आहे। विहिरीत पाण्याचा एकही थेंब देखील उरला नाहीये। गावकरी विहिरीचा तळ खरडून पाणी गोळा करतायत। दुष्काळ किती सैराट झालाय हेच या निमित्तानं अधोरेखित झालंय। वसीम अत्तर आपल्यासोबत आहेत फोन लाईनवर आपले प्रतिनिधी। वसीम, काय अधिक माहिती आहे? एक वर्षापूर्वी जी विहीर जी आहे ती कोरडी आता पडलेली आहे, नागराज मंजुळेंनी सैराटचं चित्रीकरण केलं होतं ती। हा सैराट या चित्रपटाचं गाणं प्रदर्शितसाठी 1 वर्षापूर्वीच शूट केलं होतं। ते याड लागलं या गाण्यावरती ते विहिरीमध्ये शूट करण्यात आलं होतं। तर ते शूट जे आहे ते 1 वर्षापूर्वीचं शूट आहे, पण आताची दुष्काळ परिस्थितीमुळे ते विहीर सगळी आटलेली आहे। आताची परिस्थिती सध्याची तशी आहे तिथली। नक्कीच, धन्यवाद वसीम दिलेल्या माहितीसाठी। सैराट सिनेमात आर्ची आणि परशाची प्रेम कहाणी फुलवताना नागराज मंजुळेंनी ज्या विहिरीचं चित्रीकरण केलं होतं ती विहीर आज कोरडी पडली आहे। एका दृश्यात आपण पाहू शकतो की 1 वर्षापूर्वी चित्रीकरणादरम्यान या विहिरीत किती पाणी होतं आणि आज याच विहिरीत एक थेंब देखील पाण्याचा उरलेला नाहीये। गावकरी विहिरीचा तळ अक्षरशः खरडून पाणी गोळा करतायत।